धनंजय मुंडे म्हणतोय की घसा मधून रक्त आलेपर्यंत शेतकरी लोकांचे मुद्दे जे आहे विधान भवनामध्ये उचलले, पण कधीपर्यंत उचलले मुद्दे? जोपर्यंत तुम्ही मंत्री नाही झाले तोपर्यंत तुम्ही सगळ्यांचे मुद्दे उचलून धरले, क्योंकि तुम्हाला मंत्री व्हायचा होता, आमदार व्हायचा होता. पण आमदार झाल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर कुठे आहे शेतकरी? कुठे शेतकरीचे मुद्दे? परलीची जनताचे काय हाल आहे स्वतः डोळ्यातून बघितलेला आहे. सगळे आज शेतकरी लोकांचे मुद्दे कुठेही नाहीये. शेतकरी लोकांना न्याय भेटत नाही. आणि पंगेश्वर कारखाना, वैद्यनाथ कारखाना, स्पिनिंग मिल सगळी बंद करून टाकली. हजारो शेतकरी लोकांचा नुकसान झाला. आज पंगेश्वर कारखान्यामध्ये, वैद्यनाथ कारखान्यामध्ये हजारो शेतकरी लोकांच्या पैसे खाऊन बसलेले आहे. तुम्ही लोकांनी फक्त एक शब्दामध्ये सांगितलं की आमचा नुकसान झाला. फॅक्टरी जे आहे, शुगर कारखाना ये लॉस मध्ये गेला. पण शेतकरी कुठे जाणार आता? बोलण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात तुमचे वेगळे आहे. आणि फक्त ज्या वेळे तुम्हाला सत्ता पाहिजे असते त्यावेळी तुम्ही शेतकरी, गोरगरीब लोक, अरे तुम्ही स्वतःची बायकोला नाही, स्वतःचे मुलगेला तू न्याय देऊ शकत नाही, शेतकरी लोकांना काय देणार? आणि आता तुला मंत्रीपद पाहिजे, तुला देणार पण होते, पण जिल्हा परिषदला समोर आहे त्या बघून लोक ऑब्जेक्शन घेतील, त्या बघून तुला मंत्रीपद दिला नाही. पण लक्षात ठेवा, आता नाही भेटणार.